नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता असावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण यासाठी नकारात्मकतामुळे दूर जाणं हे खूप आवश्यक आहे. हे नेमकं कसं साध्य करायचं या आणि अशा आयुष्याच्या विविध प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी दर बुधवारी आपल्या स्टुडिओमध्ये येत असतात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध राजज्योतिषी यांत्रिक श्री माधव गुरुजी. आज पुन्हा एकदा श्री माधव गुरुजी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आणि गूढ आयुष्याचं सरळ समाधान ही नवी मालिका ते आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये आज आपण अर्थात आयुष्यातील सकारात्मकता आणि नकारात्मकता याविषयी चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरू करण्याआधी श्री माधव गुरुजी यांची पुन्हा एकदा ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून मला इथे नमूद करायची आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्या शास्त्राची परंपरा लाभलेली आहे. 7 पिढ्यांची परंपरा लाभली आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची परंपरा, ज्योतिषशास्त्राची परंपरा ती अतिशय खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी हे दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी जाऊ शकता. तसंच प्रत्येक शनिवार आणि रविवार या दिवशी ते दादर शिवाजी पार्क इथे सुद्धा असतात. तुम्ही त्यांना भेटू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे. ऑगस्टच्या 20, 21 आणि 22 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये तुम्हाला कन्सल्टेशनसाठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. याशिवाय गिरनार, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नेहमीच नियोजित करत असतात. आपण या सगळ्या यात्रांचा सुद्धा लाभ घेऊ शकता. त्यासाठी सुद्धा आजच तुम्ही संपर्क साधू शकता. यानंतर आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. गुरुजी, आजचा विषयच खूप महत्त्वाचा आहे, सकारात्मकता आणि नकारात्मकता. तर खरं तर एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेवर हे अवलंबून असतं का? काय तुम्ही याबद्दल सांगाल? सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टी घेतल्या तर म्हणजे पॉझिटिव्ह थिंक आणि निगेटिव्ह थिंक या दोन्ही गोष्टी बघाल तुम्ही. जर हा स्वभावाचा पार्ट धरला म्हणजे जर तुम्ही विचारलं की स्वभावाचा हा भाग आहे का, तर स्वभावाचा जर हा भाग धरला तर स्वभाव आपल्याला माहिती आहे की आपण काय म्हणतो की माणूस मेला तरी त्याचा स्वभाव बदलत नाही. म्हणजे त्याच्याकरता वेगळ्या म्हणी आहेत की सुंब जळला तरी पीठ असाच राहतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये एवढं नक्की आहे की त्याचा स्वभाव बदलत नाही. परंतु क्रियेनुसार बघाल तर त्याच्या प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह थिंक आणि निगेटिव्ह थिंक याच्यामध्ये फरक असतो पूर्णपणे. म्हणजे जो माणूस जेव्हा सकारात्मक असतो किंवा पॉझिटिव्ह असतो तोच व्यक्ती काही कालावधीनंतर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत पूर्णपणे निगेटिव्ह असतो. किंवा एकच फॅक्टर धरला तर एका फॅक्टरमध्ये तो जर स्वभावाचा भाग धरला तर मग तो कायम पॉझिटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट 20व्या वर्षी निर्णय घ्यायचा होता त्यावेळेला तो पॉझिटिव्ह होता आणि 25व्या वर्षी तोच निर्णय घेताना तो पूर्णपणे निगेटिव्ह आहे. मग जर या दोन्ही गोष्टी स्वभावाचा भाग असता तर 100% तो 25व्या वर्षी 20व्या वर्षी त्याचं जे पॉझिटिव्ह होतं तर ते 25व्या वर्षी पण पॉझिटिव्हच राहिलं असतं. 20व्या वर्षी एखादी गोष्ट निगेटिव्ह होती तर 25व्या वर्षी पण निगेटिव्ह राहिली असते. पण तसं राहत नाही. म्हणजे की त्याच्या ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती सकारात्मक राहते म्हणजे पॉझिटिव्ह विचारांनी राहते तर काही वर्षानंतर त्याच विषयाच्या बाबतीत ती व्यक्ती निगेटिव्ह विचारांची राहते. किंवा प्रत्येक परिस्थितीनुसार किंवा प्रत्येक वेळेनुसार किंवा प्रत्येक प्रश्नानुसार किंवा प्रत्येक प्रसंगानुसार त्याचे पॉझिटिव्ह थिंक आणि निगेटिव्ह थिंक हे बदलले जातात. आता हे बदलले जात असताना त्याच्यामध्ये आपण चिकार प्रकारे ते बघू शकतो की त्याच्या स्वभावाने आहे का, त्याच्या मानसिकतेने आहे का, किंवा मग परिस्थितीने कुठेतरी असं होतं आहे का, त्याच्यावरती लादलं जातं आहे का. परंतु या सगळ्याचा अभ्यास केला तर तुमच्या हे लक्षात येईल की नाही, म्हणून याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कारणं आहेत की ज्या कारणांमुळे त्याचे पॉझिटिव्हनेस आणि निगेटिव्हनेस या दोन्ही गोष्टी त्याच्यावरती कार्य करतायत. तर मग त्याबाबतचा विचार केला असता तर हे पूर्णपणे उत्तर जे येतं हे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतं. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्यावेळेला तुम्ही जन्माला येता त्यावेळेला जन्माला येताना तुमची कुंडली बनवली जाते आणि त्या कुंडलीमध्ये प्रत्येक वेळेला म्हणजे जन्मलग्न कुंडली असं आपण त्याला म्हणतो आणि त्या 12 ग्रहांमध्ये त्या 12 स्थानांमध्ये 12 ग्रह तुमच्या पत्रिकेमधले पूर्णपणे लिहिले जातात आणि ज्या ठिकाणी जो ग्रह असेल त्या ठिकाणानुसार त्या ग्रहाचा त्या स्थानामध्ये पूर्णपणे इफेक्ट असतो आणि तो इफेक्ट म्हणजेच एक्झॅक्टली तुम्ही एखाद्या गोष्टीच्या बाबतीत पॉझिटिव्ह असता आणि त्याच गोष्टीच्या बाबतीत एखाद्या वेळेला निगेटिव्ह असता. मग तुमचं पॉझिटिव्ह असणं, तुमचं निगेटिव्ह असणं म्हणजे सकारात्मकता
सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टी या तुमच्या स्वभावावरती अवलंबून नाही आहेत, तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून नाही आहेत. या पूर्ण आणि पूर्ण जर अवलंबून कशावरती असतील तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये असलेल्या ग्रहस्थितीवरती, तुम्ही ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळची जन्माची जी स्थिती आहे त्या स्थितीवरती, त्यावेळेला जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरती, त्यावेळेला नक्षत्राचा जो स्वामी आहे त्या नक्षत्राच्या स्वामीवरती, एवढ्या फॅक्टरनी या सगळ्या गोष्टी इफेक्टिव्ह असतात. म्हणजे तुम्ही सकारात्मक आहात किंवा तुम्ही नकारात्मक आहात या गोष्टी खरोखरी तुमच्या हातामध्ये नाही आहेत. कितीतरी वेळेला असं आपल्याला बघायला मिळतं की समाजामध्ये एखाद्या माणसाच्या बाबतीत व्याख्या केली जाते की अरे नाही नाही तो खूप निगेटिव्ह आहे, तो काही बोलला ना की तो त्या याच्यामध्ये म्हणजे निगेटिव्हच बोलेल किंवा तो बोलेल ना तसं होतंच, तो चांगलं बोललेलं कधी काही होत नाही पण तो निगेटिव्ह बोलेल तसं होईल. म्हणजे त्याला वाचसिद्धी असते, तो बोलतोय आणि तसं होतंय तर मग तो पॉझिटिव्ह बोलल्यावर पण पॉझिटिव्ह झालं असतं. पण लोक म्हणतात नाही तो कधी पॉझिटिव्ह बोलतच नाही, तो निगेटिव्हच बोलतो. आणि तो जो निगेटिव्ह बोलतो ना तो त्याचा पूर्णपणे आपल्याला अनुभव येतो की तसं होतंच. नाही तर एखाद्या माणसाचा पायगुणच असा असतो की तो आला ना की त्याच्या पाठीमागे काय ना काय विघ्न येणारच. किंवा एखादा पाहुणा असा असतो की तो कुणाकडे आला पाहुणा त्याच्यानंतर दिवसभर त्याच्याकडे लाईन लागते. मग त्याप्रमाणे म्हणजे असं असतं की एखाद्या माणसाचा पायगुण त्याच्यावरनं ठरला जातो. मग ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक आणि नकारात्मक असू शकतात. एखादी व्यक्ती सकारात्मक असू शकते, एखादी व्यक्ती नकारात्मक असू शकते. परंतु या दोन्ही गोष्टी मग त्याच्यामध्ये स्वभाव तर येऊ शकत नाही ना की ह्याचा स्वभाव असा आहे म्हणून तो आल्यानंतर असं होतं, या व्यक्तीचा स्वभाव असा आहे म्हणून तो झाल्यानंतर निगेटिव्ह होतं असं म्हणता येणार नाही. तर याच्या पाठीमागे ग्रहांची जी स्थिती आहे, याच्या पाठीमागे त्याच्या पत्रिकेमधला जो बेस आहे, त्यावेळची जी ग्रहस्थिती आहे, त्यावेळचं जे त्याचं नक्षत्र आहे आणि त्या नक्षत्राला त्या पत्रिकेला धरून तो आयुष्य व्यतीत करतोय, त्याच्यामधल्या चढ उतारांवरती, त्याच्यावरती होणाऱ्या चेंजेसमध्ये, त्याच्यामध्ये होणाऱ्या म्हणजे की युतींमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट सकारात्मक आणि नकारात्मक माणसाच्या पूर्णपणे म्हणजे की दैनंदिन व्यवहारावरती, त्याच्या ईच अँड एव्हरी बॉडी लँग्वेजवरती, त्याच्या विचारांवरती, त्याच्या बोलण्यावरती, त्याच्या स्वभावावरती 100% होत असतो. नाही, नक्कीच. खरं तर सकारात्मकता याचे नेमके कोणते फायदे आहेत सकारात्मक दृष्टिकोनाचे, आणि नकारात्मक दृष्टिकोनाचे नेमके कुठले तोटे आहेत काही सांगू शकाल का? 100% मॅडम. सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आता म्हणजे की स्टील बाय आपण जर बघितलं तर या गोष्टीमध्ये चेंजेस आपणच आणू शकतो. हा पहिला भाग आपण डोक्यामध्ये आणायला पाहिजे की निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतील, वारंवार आपण एखाद्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह होत असो तर आपण निगेटिव्हमधनं पॉझिटिव्हमध्ये यायला पाहिजे. आणि हे पॉझिटिव्हमध्ये येणं जर कुणाच्या हातामध्ये असेल तर ते 100% तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे की तुम्ही त्याच्यामधनं निगेटिव्ह थिंगमधनं पॉझिटिव्ह थिंगमध्ये येऊ शकता. आता तुम्ही सकारात्मक विचारांचे पहिले फायदे बघाल तर सकारात्मक असलेली व्यक्ती कायम एकनिष्ठ असते. ती कुठेही इकडे तिकडे पळून जात नाही, ती एका ठिकाणी स्थित असते, एका ठिकाणी पूर्णपणे एकनिष्ठ असते. दुसरा फायदा असतो की सकारात्मक राहिल्यानंतर विचार आशावादी असतात, त्यामुळे माणसामध्ये पेशन्स असतात. कुठल्याही गोष्टीचे ते वाट बघू शकतात, ज्याला आपण श्रद्धा आणि सबुरी म्हणतो की त्यांची श्रद्धा खूप चांगली आहे आणि त्याच्याबरोबर त्यांची वाट पाहायची म्हणजे की मानसिकता पण आहे. आणि तिसरं पार्ट म्हणजे की याला पेशन्स आपण म्हणतो. आणि तिसरं पार्ट जे त्याच्या जीवनामध्ये येतं ते तिसऱ्या पार्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे की त्याच्या याच्यामध्ये कुठलाही तो उतावळेपणा करत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो स्थित असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तो स्थिर असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो यशस्वी होतो. म्हणजे पॉझिटिव्ह थिंगचा हा फायदा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी व्हाल. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या गोष्टी करता तुम्ही प्रयत्न करता ते तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही आयुष्यामधल्या प्रत्येक घटकाच्या वेळेला आनंदी असाल. हे सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही आनंदी असणं, हे एक गोष्ट आपल्याला सकारात्मक विचारांमध्ये बघायला मिळतात. आता हेच जर एखादी व्यक्ती नकारात्मक असेल तर नकारात्मक बिलकुल याच्या विरुद्ध स्थिती असते की नकारात्मक माणूस तुम्हाला कधीही एकनिष्ठ भेटणार नाही. तो कुठेही तुम्हाला एकनिष्ठता त्याच्यामध्ये नसते. मग तो सारखा इकडे तिकडे 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 उड्या मारत असतो किंवा फिरत असतो आणि मग त्याच्यामुळे त्याचे ओपिनियन स्वतःची बदलत असतात. त्याचे पाठीमागचे म्हणजे की प्रत्येक वेळेला तो जे फॉलो करत असतो त्या गोष्टी बदलत असतात आणि त्याच्यामुळे यशापासून तो प्रत्येक वेळेला एक एक पाऊल पाठीमागे चाललेला असतो. मग तो निराशावादी होतो, त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींची आशा नसते, कारण तो असा एका जागेवर स्थिर नसल्यामुळे कुठलेच रिझल्ट त्याला मिळत नाही. मग रिझल्ट मिळत नाही त्यामुळे कसं होतं की त्याचे पेशन्स लूज होऊन जातात. एकदा पेशन्स लूज झाले की तुम्ही नैराश्याकडे येता. एकदा नैराश्यामध्ये तुम्ही आले की मग त्याच्यानंतर सुसाईड, आता जे एन्झायटी वगैरे आपण सगळं ऐकतो, या सगळ्यांनी माणूस ग्रासला जातो. मग त्याच्यामध्ये कुठेतरी तो डिप्रेशनचा शिकार बनतो. मग डिप्रेशनवरती ट्रीटमेंट घ्या किंवा मग त्याच्या पुढे जाऊन काही लोक त्याच्यामध्ये सुसाईड करतात. या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं कारण कुठलं असेल तर तुमची नकारात्मकता. तुम्ही एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार करता आणि त्या नकारात्मक विचारांमधनं तुम्ही एवढे निगेटिव्ह होत जाता की पॉझिटिव्ह तुमच्या लाईफमध्ये काही राहत नाही. हालाकी तुमचं सगळं पॉझिटिव्ह असतं पण तुम्ही निगेटिव्हमध्ये निघून जाता. आणि तिसरा या गोष्टीचा इफेक्ट होतो म्हणजे की जर तुम्ही सायमल्टेनियस बघितलं तर शारीरिक याच्यामध्ये त्रास तुम्हाला होतोच, त्याच्यानंतर मानसिक त्रास तुम्हाला होतोच आणि प्लस तुम्ही निगेटिव्ह असल्यामुळे आर्थिकसुद्धा तुम्हाला पूर्णपणे त्रास होतो. सामाजिक जे काही मूल्यांकन असतं, लोकांचं तुमच्याबद्दल जो काही एक रिस्पेक्ट असतो किंवा लोकांचं तुमच्या बाबतीत जे काही ओपिनियन असतं ते ओपिनियन दिवसेंदिवस बदलत जातं. तुमचा जो दर्जा समाजामधला आहे तो खाली होत जातो आणि एक दिवस असं होतं की समाजामध्ये तुमची काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणजे समाज तुम्हाला एका साईडला पूर्णपणे करून देतो, दुर्लक्षित करतो तुम्हाला. हे दुर्लक्षित होणं, या सगळ्या गोष्टींपासून आपण लेस होणं, या सगळ्या गोष्टींपासून आपण पाठीमागे जाणं, ह्या सर्व गोष्टींचा इफेक्ट लाईफवरती आणखीन जोराने होतो.
होतो आणि तुमचा एक नकारात्मक विचार तुम्हाला चांगल्या जीवनाकडनं वाईट परिस्थितीमध्ये म्हणजे मृत्यूकडे तुम्हाला घेऊन जातो. सुसाईड याच्यामध्ये होऊ शकतं, एन्झायटीसारखे सगळ्या गोष्टींमध्ये डिप्रेशनमध्ये जाणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. आणि चांगलं जीवन जे काही पॉझिटिव्ह आहे किंवा जे काही चांगलं कार्य तुमच्या हातून घडणार आहे त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही मुकता आणि हा सर्वात मोठा इफेक्ट नकारात्मकच्या बाबतीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये होतो. नक्कीच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह राहण्याचा कुठल्याही व्यक्तीला खरं तर त्याच्या आयुष्यावर किती अगदी खोलवर जाऊन परिणाम होतो हे गुरुजींनी आपल्याला सांगितलंच खरं. आणखीन सुद्धा या विषयावर बरंच काही आपल्याला गुरुजींना विचारायचं, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन नेमकं केलं जातं हेही जाणून घ्यायचं. पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर खूप छान सुंदर चर्चा आपली चालू आहे. नेगेटिव्हिटी आपल्या आयुष्यात न जावी हे प्रत्येकाला वाटत असतं, पण 100% मग ॲस्ट्रॉलॉजीचा आपण यामध्ये सहारा घेऊ शकतो का? दुसरं कुठलं गोळीच अवेलेबल नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर नकारात्मकता घालवण्याकरता की तुम्हाला मग बाकी सगळ्या ट्रीटमेंट वगैरे आहेत, पण सकारात्मकता आणणारी कुठलीही ट्रीटमेंट नाही आहे. सकारात्मकता आणणारी ट्रीटमेंट आहे ही तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्येच मिळू शकते. आणि या 3 दशकाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेन की ॲस्ट्रॉलॉजर ही जी एक भूमिका आहे किंवा ॲस्ट्रॉलॉजर हे एक पात्र आहे किंवा हे कॅरेक्टर आहे, हे सर्वात मॅडम हार्ड आहे. सर्वात हार्ड याच्याकरता आहे की आम्हाला ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजी शिकवलं जातं, तासनतास आमचे लेक्चर चालतात, त्याच्यामध्ये आम्हाला हे प्रामुख्याने शिकवलं जातं की एखादी गोष्ट निगेटिव्ह आहे म्हणजे समोरच्या माणसाचं आयुष्य किती पॉझिटिव्ह असेल किंवा किती निगेटिव्ह असेल ते जर खरंच्या खरं जसं आहे तसं त्याला वाचून दाखवलं ना तर तो तिकडनं त्याच्या घरी जाऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या ऑफिसमधून तो जेमतेम बाहेर पडेल पण तो घरी पोहोचणार नाही, इतकं ते भयानक आहे. म्हणजे तर मग त्यामधले निगेटिव्ह जी गोष्टी आहेत त्याच्यामधले जे काही निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत ते सगळे निगेटिव्ह फॅक्टर त्याला सांगायचे असतात. परंतु भविष्य बघायला आमच्याकडे आला आहे म्हणजे आम्हाला त्याला खरं काय ते सांगायला पाहिजे. खोटं सांगून तर काही उपयोग नाही आहे. म्हणजे मग ते खरं सांगत असताना इतकं इझिली सांगावं लागतं किंवा ते निगेटिव्ह इतकं पॉझिटिव्ह करून सांगावं लागतं की त्यांनी त्या पॉझिटिव्ह म्हणजे की पूर्णपणे त्याचं ॲक्सेप्टेशन करायला पाहिजे आणि ॲक्सेप्टेशन करून त्याची खात्री झाली पाहिजे की नाही याला मला काही उपाय पण आहेत की जे उपाय करून मी याच्यामधनं बाहेर पडू शकतो. सकारात्मकता त्याच्यामध्ये यायला पाहिजे की नाही नाही अशी परिस्थिती येणार आहे आणि मी मानसिक तेवढा स्ट्रॉंग आहे की मी या सगळ्या गोष्टीला फाईट करू शकतो आणि त्याच्यातून बाहेर पडू शकतो. हा रोल अदा करण्यामध्ये प्रत्येक ॲस्ट्रॉलॉजरला मोठं टेन्शन असतं की आता समोर असं आहे की तो विचारतोय की माझी आर्थिक परिस्थिती कधी सुधारणार, माझी खायची मोत आहे आणि मग याच्यामध्ये लिहिलं असतं की नाही तुला कुठेही कर्ज मिळणार नाही, तुझ्या आयुष्यामध्ये 1 रुपया पण येणार नाही आणि अजून 1 महिना स्टील तुला अशा अवस्थेमध्ये राहायचं आहे. हे जर त्याला सांगितलं नाही नाही 1 महिना काय नाही होणार तुझं, तू जा म्हणून, तर तो माणूस घर तरी बघेल का? तो वाटेतच काहीतरी बरं वाईट करेल. म्हणजे मग असं न सांगता तो 1 महिना कसा पॉझिटिव्हली काढेल, 1 महिना कसा त्याचा लवकर संपेल आणि 1 महिना फाईट करण्याकरता कशी त्याची वृत्ती बनेल, हे सगळं ॲस्ट्रॉलॉजरचं काम असतं. आणि याच्यामध्ये 100% तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीचा सहारा घ्या, हे तुम्हाला 100% नकारात्मकमध्ये सकारात्मकता आणतं. याचं मी एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्याकडे म्हणजे की एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, आता जस्ट ते रिटायर झाले आणि खूप चांगल्या हुद्द्यावरनं ते रिटायर झाले. तर त्यांच्या लाईफमध्ये असं होतं की ज्यावेळेला ते तहसीलदार झाले त्यावेळेला म्हणजे की त्यांना भविष्याच्या बाबतीमध्ये खूप काही क्युरिओसिटी होती आणि ते वेगवेगळ्या ज्योतिषांकडे गेले. म्हणजे असे जवळजवळ त्यांनी 35 ज्योतिषी क्रमाक्रमाने एक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पार पाडले. आणि या 35च्या 35 ज्योतिषांनी एक गोष्ट त्यांना कॉमन सांगितली की त्यांना पॉझिटिव्हने सांगितलं की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये घर मिळेल, गाडी मिळेल, त्याच्यानंतर तुम्हाला चांगला मानसन्मान मिळेल, तुम्हाला लाल दिव्याची गाडी मिळेल वगैरे 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 सगळं. पण या सगळ्या ज्योतिषांनी एक शेवटचं भाकीत केलेलं होतं. ते शेवटचं भाकीत असं होतं की तुमचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे, तुम्ही सुसाईड कराल म्हणजे तुम्ही आत्महत्या कराल. आणि सगळ्या ज्योतिषांमध्ये हे फॅक्टर कॉमन होते की सगळ्यांनी शेवटचं वाक्य हे सांगितलं. आता 5-10 ज्योतिषी झाल्याच्या नंतर त्यांचीही मानसिकता पूर्णपणे बनली की नाही आपला शेवट आहे ते आपल्याला सुसाईड करावं लागेल. मग सुसाईड करावं लागेल म्हणजे ते काहीतरी निगेटिव्हच असेल. मग असं आपल्या आयुष्यात काय निगेटिव्ह असेल या गोष्टीचा विचार करून त्यांनी मग ते ड्रिंक्सच्या आहारी गेले. त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे अस्थिरता यायला लागली. मग ते कधी 4 महिने जॉबवरच जायचे नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टी व्हायल्या. मग फॅमिलीमध्ये काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींवरनं क्लॅशेस व्हायला लागले. मग त्यांचे आणि माझे दोघांचे कॉमन फ्रेंड आहेत म्हणजे जे पण गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत आणि मोठ्या हुद्द्यावरती आहेत. त्यांनी त्याला एक दिवस बोलून घेतलं आणि म्हणलं काय प्रॉब्लेम आहे तुझा? नाही म्हणले असं तसं येते. म्हणले काय नाही, तू उठ, आमच्या ज्योतिषांकडे जा, आमचे गुरुजी आहेत आणि आमच्या गुरुजींना तू भेट आणि आमच्या गुरुजींना पत्रिका दाखव. ते म्हणले काय पत्रिका बघून त्यांनी मला सांगणार आहेत? म्हणजे तुला बरोबर सांगतील आणि त्याच्यानंतर तुला टेन्शन राहणार नाही एवढं मी तुला सांगतो. मग तेच एक दिवस वेळ काढून त्यांना माझ्याकडे घेऊन आले आणि त्यांनी पत्रिका दाखवली. मग पत्रिका बघायला मी सुरुवात केली आणि पत्रिका बघितल्यानंतर मला माहिती होतं की आता ह्यांना काय विचारायचं किंवा ह्यांना काय सांगायचं किंवा हे कशा करता आलेत. आणि मी भविष्यशास्त्राचा काही विषयच नाही काढला. मी आवाजसह इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्यांच्याशी बसलो. ते वारंवार प्रत्येक विषयावरनं मला ज्योतिषशास्त्रामध्ये आणत होते आणि मी ज्योतिषशास्त्रामधनं प्रत्येक विषयामध्ये लांब लांब पळत होतो. मग ते शेवटी म्हणले की फायनली तुम्ही माझी पत्रिका बघितली तर माझ्या
पत्रिकेबद्दल काहीतरीच सांगा आणि प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जे काही निगेटिव्ह आहे ते सांगा. त्याच्यावर मी हसलो आणि त्यांना म्हटलं की मला तुमच्या पत्रिकेमध्ये ना काहीच निगेटिव्ह वाटत नाही आहे. ते म्हटलं काहीच निगेटिव्ह वाटत नाही. हो म्हटलं, तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, आता मी जाणून बुजून मृत्यू हा शब्द वापरला, की तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मला काहीही निगेटिव्ह वाटत नाही. ते म्हणले माझ्या मृत्यूच्या बाबतीत तुम्हाला निगेटिव्ह वाटत नाही. अहो तुम्ही माझी पत्रिका बघा, तुमच्या हे लक्षात येईल की माझ्या नशिबामध्ये नैसर्गिक मृत्यू नाही आहे. मी स्वतःला शूट करून घेईन, मी स्वतःला गळफास लावून घेईन, मी आत्महत्या करेन, अशा प्रकारचं आहे. त्याच्यावर मी हसलो आणि त्यांना म्हटलं की मृत्यू हा सुद्धा पॉझिटिव्ह असू शकतो, तुम्ही का निगेटिव्ह घेता. ते म्हणले काय सांगता गुरुजी, मृत्यू कुठं निगेटिव्ह असू शकेल. अहो मी मरणार ही घटना काय निगेटिव्ह असू शकते का. मी आत्महत्या करणार आहे हे कुठे निगेटिव्ह असू शकतं का. मी म्हटलं असं काय नाही आहे. तुम्ही स्वतःच्या बाबतीतला पूर्ण अभ्यास करा. तुमच्या मृत्यूच्या बाबतीत तुम्ही मला सांगा की तुम्ही काय भविष्य सांगाल, म्हणून मी तुम्हाला भविष्य सांगतो. मग त्याच्यावर म्हणले सांगा तुम्ही मला, तुम्ही माझ्या मृत्यूच्या बाबतीत काय सांगता. म्हटलं मी तुमच्या मृत्यूच्या बाबतीत अगदी निक्षेपणे हे सांगेन म्हणजे की यम की वो औकात नहीं, वो आए और आपको लेके जाए. हाँ, लेकिन आपकी ये हैसियत है, आप खुद को शूट कर लो, यम आहे और आपको लेके जाए. म्हणजे तुम्हाला ऑर्डरनी घेऊन जाणं हे यमाच्या पण हातामध्ये नाही आहे. हा पण तुम्हाला शक्य आहे की तुम्ही स्वतःला शूट करून घ्याल आणि मग यम येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे हे ऐकल्यानंतर ते एवढे पॉझिटिव्ह झाले की त्यांना मी सांगितलं की असं सर्वसामान्यांसारखं तुमचं आयुष्य नाही आहे की आता आजारी पडला आहे, आता कुठेतरी त्याचा बॅलन्स जातो आहे आणि तोल जातो आहे, कोणीतरी त्याला सांभाळायला आहे वगैरे. हे असं आयुष्य तुम्ही नाही जगणार, तुम्हाला आवडणार पण नाही असं आयुष्य जगायला. मग त्यावेळेला तुमच्या हातामध्ये हा असेल की नाही आता माझं सगळं झालेलं आहे, जेवढं कार्य मला करायचं ते कार्य माझं संपन्न झालेलं आहे, बस आता माझा राहून काही उपयोग नाही, तुम्ही स्वतःला शूट करून घ्याल. मृत्यू एवढा इझीसुद्धा असू शकतो. हे ऐकल्याच्या नंतर ते इतके पॉझिटिव्ह झाले की काही दिवसानंतर त्यांनी ड्रिंक सोडून दिलं. त्याच्यानंतर नोकरीमध्ये आणखीन म्हणजे ते चांगले कार्यरतच होते, त्यांचं कार्यही चांगलं होतं. फक्त त्याच्यामध्ये जो मिसप्लेस टाईम व्हायचा तो सगळा त्यांनी पूर्णपणे कव्हर केला. त्याच्यानंतर त्यांना प्रमोशनही मिळालं आणि त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या. आता याच्यामध्ये जो आपला प्रश्न आहे की ज्यावेळेला आपण नकारात्मकतेमध्ये असतो त्यावेळेला आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲडवाईस घ्यायचा का, तर मी 100% तुम्हाला सांगेन की त्यावेळेला तुम्ही बाकी कुठेही न जाता ॲस्ट्रॉलॉजिकल ओपिनियन घ्या. ते 100% निगेटिव्हमध्ये काय पॉझिटिव्ह आहे ते तुम्हाला सांगेल आणि पॉझिटिव्ह तुमची मानसिकता पूर्णपणे त्या नकारात्मक गोष्टी पूर्णपणे काढून टाकून कुठल्याही दुष्मार्गाला, कधी लोक व्यसनाला जातात, कधी आत्महत्या करतात, कधी डिप्रेशनमध्ये जातात, या कुठल्याही रस्त्याला तुम्ही न जाता तुम्ही पूर्णपणे त्याचा सामना कराल. कुठेही तुम्ही म्हणतात ना असं की जसा वारा येईल तशी पाठ फिरवली, तुम्ही कुठेही पाठ न फिरवता पूर्णपणे त्याच्याशी फाईट करू शकाल. नाही, नक्कीच खरं तर खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. पण आता मुळात म्हणजे महत्त्वाचा प्रश्न ज्याची सगळी प्रेक्षकही वाट पाहतायत ते म्हणजे उपाय नेमके कोणते आहेत ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जेणेकरून या निगेटिव्ह माइंडसेटमधनं आपण बाहेर पडू शकतो. उपायाच्या बाबतीमध्ये ॲस्ट्रॉलॉजी हे 100% मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे. आणि या शास्त्रानुसार जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेला सांगते की तुम्ही नकारात्मकता आहे किंवा तुम्हाला निगेटिव्ह वाटतंय की आपले विचार पूर्णपणे निगेटिव्ह व्हायला लागलेत, आपल्या बाबतीमध्ये होणारी प्रत्येक घटना निगेटिव्ह व्हायला लागते, त्यावेळेला सर्वात पहिले तुम्ही काय करता, इकडे तिकडे कुठेही डिस्टर्ब न होता तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या. त्याचं कारण पहिले जाणून घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये ही निगेटिव्हता का आहे, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये एवढी नकारात्मकता का आलेली आहे. निगेटिव्हनेस याची बरीच कारणं असू शकतात ज्या कारणांचा तुम्ही विचार करू शकत नाही किंवा तुम्हाला कदाचित पहिल्या मीटिंगमध्ये ही पटवूही शकत नाही, परंतु पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेला विचार कराल त्यावेळेला त्या नकारात्मकतेची सगळी कारणं तुम्हाला लक्षात येतील आणि त्याच्यावरती जी काही उपाययोजना आहे ती ॲस्ट्रॉलॉजी 100% तुम्हाला गाईडलाईन करेल. आता याच्यामध्ये असं नाही की तुम्ही आले म्हणजे लगेच तुम्हाला हे रत्न वापरा आणि तुम्ही डिप्रेशन तुमचं निघून जाणार आहे किंवा तुम्ही नकारात्मकनं पॉझिटिव्हमध्ये होणार आहे. 100% असं होणार नाही. म्हणजे पण हां, एवढं 100% आहे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही आल्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना तुम्हाला त्या प्रकारे सगळ्या सांगितल्या जातात. ह्याच्यामध्ये मेडिटेशनचा मॅडम प्रामुख्याने फायदा होतो. म्हणजे की यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आम्ही सर्वात पहिले सांगतो की तू मेडिटेशन कर. म्हणजे मग मेडिटेशन त्याला येत नसेल तर त्याला मेडिटेशन शिकवतो आम्ही आणि याकरता कुठलाही चार्ज तिथे घेतला जात नाही. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम असेल तर 3च नाड्यांचं आहे, ज्याला आपण इडा, पिंगला आणि सुषुम्ना म्हणतो. तर याच्यामधले ह्याचा नाडी प्राणायाम येतो की या 3 नाड्यांवरनं पूर्णपणे 72,000 नाड्या कंट्रोल करणं. ह्या सगळ्या गोष्टींकरता नाडी प्राणायाम जो आहे तो नाडी प्राणायाम आम्ही त्याला शिकवतो. तो नाडी प्राणायाम झाल्यानंतर जो शारीरिक इफेक्ट या निगेटिव्हिटीचा त्याच्यावरती होत असतो त्याच्यामधनं तो बाहेर येतो. त्याच्यानंतर मग याच्या पुढे जाऊन उपाय की त्याच्यामध्ये वेगवेगळे असे मंत्र आहेत, म्हणजे अनेक प्रकारचे महामृत्युंजय मंत्र आहेत. म्हणजे असं नाही की आपण जो म्हणतो महामृत्युंजय मंत्र तो एकच आहे. अनेक प्रकारचे महामृत्युंजय मंत्र आहेत की जे मानसिकदृष्ट्या तुमच्यावरती आलेलं जे संकट आहे की ज्याच्यानं तुमचा जीव जाऊ शकतो याच्यामधनं तुम्हाला बाहेर काढू शकतात. त्या मंत्राचं पुनश्चरण आम्ही त्यांना करायला सांगतो. ते पुनश्चरण करून त्यांना फायदा होतो. याच्या व्यतिरिक्त सुदर्शन नावाचा यज्ञ आहे, जो सुदर्शन नावाचा यज्ञ करून डेफिनेटली तुम्ही नकारात्मकतामधनं सकारात्मकतामध्ये पूर्णपणे डायव्हर्ट होऊ शकता. याच्या व्यतिरिक्त अशा अनेक उत्तम साधना आहेत. म्हणजे की एक नरसिंह स्तोत्र म्हणून याच्यामध्ये खूप प्रभावी येतं. बघितलं तर भगवत प्रल्हादांच्या आयुष्यामध्ये तसंच होतं. म्हणजे की पूर्ण
पूर्णपणे अशी परिस्थिती होती की आता देवाचं नाव घेणं याच्यामध्ये काय नकारात्मकता किंवा सकारात्मकता असू शकते, पण देवाचं नाव घेण्यावरनं त्यांच्यावरती जीव जाण्याचा प्रसंग आलेला होता आणि त्यावेळेला त्या खांबामधून नरसिंह भगवान प्रगट झाले. तर नकारात्मक म्हणजे की जी काही तुमच्यामध्ये विचार आहेत ते विचार घालवण्याकरता किंवा नकारात्मक परिस्थिती बदलण्याकरता आणि सकारात्मक होण्याकरता नरसिंह स्तोत्र किंवा नरसिंहाचे वेगवेगळ्या प्रकारचे 3 याग केले जातात. हे नरसिंह याग याच्यामध्ये पूर्णपणे लाभदायक होतात आणि त्याचासुद्धा चांगला वापर किंवा त्याचासुद्धा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घडवू शकता आणि नकारात्मकतामधनं पूर्णपणे सकारात्मकतामध्ये येऊ शकता. आणि या सकारात्मकतामध्ये एकदा तुम्ही आलात ना की याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. बघा 5च पांडव होते आणि 100 कौरव होते. संख्याने बघितलं तर त्यांना भेटणारे किंवा त्यांच्यामध्ये युद्धामध्ये सामील होणारे भरपूर राज्य होती, परंतु मॅक्झिमम राज्यांची संख्या 80% कुणाकडे होती तर कौरवांकडे होती आणि 20% कुणाकडे होती तर पांडवांकडे होती. म्हणजे 5 पांडव आणि 20% त्यांच्याकडे असलेलं सैन्यबळ आणि याच्या व्यतिरिक्त 100 कौरव आणि 80% असलेलं सैन्यबळ एवढं असून सुद्धा पांडव पॉझिटिव्ह होते, त्यांच्यामध्ये पेशन्स होते, ते आशादायी होते, ते कृष्णाच्या ठिकाणी एकनिष्ठ होते. आणि एक्झॅक्टली याची अपोजिट परिस्थिती कौरवांच्या बाबतीमध्ये होती. शेवटी युद्धाचे परिणाम एवढं सगळं शक्ती असताना 100 कौरव असताना सुद्धा विजय 5 पांडवांचा झाला. म्हणजे विजय हा नेहमी सकारात्मकतेचा होतो आणि आपण नकारात्मक जरी असलो तरी नकारात्मकता आपण सकारात्मकतेकडे जायला पाहिजे. कुठेतरी आपण ही नकारात्मकता स्वतःहून पहिले कबूल करून घ्यायला पाहिजे की आपल्यामध्येही आहे आणि ती एकदा आपल्यामध्ये आहे तर त्याच्यानंतर ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन हा त्याच्यावरती 100% रामबाण उपायाचा आहे आणि तो तुम्ही उपाय 100% ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता असेल तर याच्यामध्ये जे मेडिटेशन शिकवलं जातं ते शिका, नाडी प्राणायाम शिकवला जातो तो नाडी प्राणायाम शिका. नक्की तुम्ही पॉझिटिव्ह राहाल आणि एकटे पॉझिटिव्ह होणार नाही तर तुमचं अख्खं कुटुंब हे 100% पॉझिटिव्ह होईल. तुमची एकट्याची प्रगती होणार नाही तर तुमच्याबरोबर अख्ख्या कुटुंबाची प्रगती होईल. नाही, नक्कीच खऱ्या अर्थाने खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता जावी असं जर वाटत असेल तर श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. श्री माधव गुरुजी आता पुण्याला सुद्धा त्यांची वेळ तुम्ही घेऊ शकता. यासाठी पुन्हा एकदा तुम्ही तारीख लिहून घ्या. 20, 21, 22 ऑगस्ट या दिवसांमध्ये श्री माधव गुरुजी पुण्यात आहेत. तर नक्कीच आजच तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. याशिवाय त्यांच्या विविध यात्रा सुद्धा, धार्मिक यात्रा सुद्धा असतात. या यात्रेमध्ये श्री माधव गुरुजी यांच्यासोबत तुम्ही स्वतः प्रवास करू शकता. खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. नाही, नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.